अनुसूचित जाती उपवर्गीकरणाविरोधात बुलडाण्यात भव्य मोर्चाचे आयोजन. महाराष्ट्रातील अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाबाबत सरकार विचार करत आहे. या प्रस्तावाचा तीव्र विरोध करण्यासाठी आणि आपला असंतोष सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी बुलडाणा येथे आगामी जुलै 29 रोजी एक भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. या निर्णयाची अधिकृत माहिती आमदार सिद्धार्थ खरात यांनी दिली आहे. राज्यात अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाचा मुद्दा चर्चेत आला असून त्यावरून सध्या राज्यात मोठा असंतोष पाहायला मिळत आहे. यावर अधिक माहिती देताना आमदार सिद्धार्थ खरात यांनी सांगितले की बुलडाणा जिल्ह्यातही या उपवर्गीकरणाबाबत नागरिकांमध्ये कमालीचा असंतोष आहे. या उपवर्गीकरणाचा निर्णय कोणत्याही परिस्थितीत रद्द करण्यात यावा अशी मागणी तेथील सर्व रहिवाशांची आहे. या विषयावर आमदार सिद्धार्थ खरात म्हणाले, अनुसूचित जातीमधील एकूण 60 जातींचा समूह आता एकत्र आला आहे. उपवर्गीकरणाच्या निर्णयाला आपला कडाडून विरोध आहे. हे सरकारला दाखवून देण्यासाठी जुलै 29 रोजी बुलडाणा येथे एक भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाची तारीख आता निश्चित करण्यात आली आहे. आजच्या बैठकीमध्ये काय ठरलं, मोर्चाच्या संदर्भामध्ये काय भूमिका राहणार आहे आणि कशा पद्धतीने मोर्चा काय स्वरूप आहे? जय भीम. अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणासंदर्भात संपूर्ण महाराष्ट्रात अतिशय असंतोष पसरलेला आहे. बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा हा असंतोष पराकोटीला पोचलेला आहे आणि हे उपवर्गीकरण कोणत्याही परिस्थितीमध्ये रद्द झालं पाहिजे असं बुलढाण्यातील समस्त रहिवाशांची इच्छा आहे. आणि म्हणून जे काही अनुसूचित जातीमधील एकूण 60 जाती आहेत त्या सगळ्या जातीतील सगळा समूह आज या ठिकाणी एकत्र आलेला आहे. आणि जी काही तारखेच्याबद्दल जी काही संदिग्धता निर्माण झालेली आहे ती संदिग्धता आज संपुष्टात आली असून जवळपास 2 ते 2.5 तास आम्ही चर्चा केली आणि त्या चर्चेअंती सगळ्यांची मतं जाणून घेतली. आणि ही जी काही मोर्चाची तारीख आहे ती तारीख आता कोणती इतर नसणार आहे, ती फक्त 29 जुलै हीच तारीख पक्की झालेली आहे. माझी आपणामार्फत सर्व जनतेला विनंती आहे की दिनांक 29 तारखेला जो काही भव्य मोर्चा निघणार आहे या मोर्चामध्ये आपण सगळ्यांनी सहभागी व्हावं आणि हा जो मोर्चा आहे तो न भूतो न भविष्यती इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे यशस्वी करावा. आणि बुलढाण्यातील जनता ही उपवर्गीकरणामध्ये साठी किती विरोधात आहे हे शासनाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी आपण सगळ्यांनी मोठ्यात मोठ्या संख्येनं या मोर्चामध्ये सहभागी व्हावं अशा प्रकारची विनंती आणि आवाहन मी आपणा सगळ्यांना करतो. जय भीम.